नमस्कार. ठाणे डेली न्यूज मध्ये मी रंजना पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. उल्हासनगर मध्ये प्रांत कार्यालय वर आज शिवराय शाहू फुले आंबेडकर यांच्यातर्फे धडक मोर्चा काढला. परभणी विटांबना व गृहमंत्री अमित शहा यांनी बेत्तल वक्तव्य केले होते. या आंदोलनात सोमनाथ सूर्यवंशी यांचा कारागृहात मृत्यू झाला. या मृत्यूची चौकशी करून दोषी अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे, नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज. हमेशा एक पाऊल पुढे. शर्म करो, शर्म करो, अमित शाह शर्म करो, शर्म करो, शर्म करो, अमित शाह शर्म करो, शर्म. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा. अमर रहे, अमर रहे, बाबा साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे, बाबा साहेब अमर रहे. जब तक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा. इनका बच्चा करवा है, अमित शाह बनवा है, इनका बच्चा करवा है, अमित शाह बनवा है. अम्बेडकर, 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. बाबा तेरा नाम रहेगा. अमित शाह के चमचे सुनो, अम्बेडकर, 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 अम्बेडकर. अमित शाह के दलाल सुनो, अम्बेडकर, 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 अम्बेडकर. बाजूबान के दलाल सुनो, अम्बेडकर, 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 अम्बेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. परभणीच्या घटनेला त्यांनी संविधानाचा अपमान केला म्हणून आंदोलन केलं तिथे आपल्या भीमसैनिकांनी. तर त्या आंदोलनकर्त्यांनी आंदोलन अगदी शांतपणे केलं होतं, पण संध्याकाळी असेच कोणीतरी येऊन त्यांनी जाणून बुजून तिथे काही वेगळ्या प्रकारचे कृत्य केले. त्यामुळे आमच्या भीम सैनिकांनी तिथे काहीच केले नव्हते. त्या कृत्य केल्यामुळे पोलिसांनी संध्याकाळी कोम्बिंग केली आणि त्या कोम्बिंगच्या याच्यामध्ये आमचा LLB झालेला मुलगा सोमनाथ सूर्यवंशी याने ते रेकॉर्ड केलं. रेकॉर्ड केल्यामुळे तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सगळ्यांना लाठीचार्ज करायला लावला. सोमनाथ सूर्यवंशीला अटक केली, त्याला मारले गेलं आणि त्याचा कस्टडीमध्ये
मरण पावला, तर त्याच्या मरण पावण्याला त्याला अटॅकचं नाव दिलं गेलंय आणि जो कोणी ज्याने संविधानाची विटंबना केली त्याला वेड्याचं स्वरूप दिले गेले. म्हणजे हे लोक काहीही करतात आणि वेड्याचं बेवड्याचं काहीतरी सोंगढोंग सांगून त्यांना वाचवतात. त्यांच्यावर काय साधारण काही केसेस करतात आणि त्यांना सोडल्या जातं. मग असंच असल्यानंतर भीमसैनिकांना न्याय कोण देणार? आताच अमित शहानी जे काही वक्तव्य केले की भाई फॅशन हो गई है, आंबेडकर 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 अशी 5-6 हे केले. अमित शहांना मला असं वाटतंय की संविधान आणि आंबेडकर माहीतच नसावा. कदाचित त्यांनी अभ्यास केलेलाच नाहीये म्हणून त्यांना आंबेडकरांचं काही माहितीच नाहीये. आंबेडकर सर्वांचा बाप आहे. जर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नसतं तर हे पण त्या पदावर राहिले नसते. सर्व जगामध्ये जो कायदा चालतोय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा कायदा आहे. असं यांना माहिती नाही. नसेल माहिती तर त्यांनी वाचून घ्यावं संविधान आणि कायदा माहिती करून घ्यावा, त्याच्यानंतर वाईट वक्तव्य करावं. आता हे जे वक्तव्य केलंय त्याच्याबद्दल अमित शहानी तर माफी मागावीच, पण त्यांनी राजीनामा पण द्यावा, नाहीतर आमची आंबेडकरी जनता त्यांना सोडणार नाही. जय भीम. आज या ठिकाणी आपण हा एवढा आंबेडकरी जनसमुदाय बघतोय त्याचं कारण एकच आहे की परभणी येथे संविधान प्रतिकृतीची झालेली विटंबना आणि त्या अनुषंगाने झालेल्या आंदोलनात पोलिसांनी भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याची केलेली निर्गुण हत्या. आजही भीमसैनिक ज्या वेळेस बाबासाहेबांचा अपमान किंवा संविधानाचा अपमान होतो त्यावेळेस रस्त्यावर उतरतो, तर त्या भीमसैनिकांना चिरडून टाकण्यासाठी हे जातीवादी पोलीस जाणीवपूर्वक इतक्या निर्गुणपणे त्यांची मारहाण करतात आणि हत्या केली जाते. आत्ताच आपण मागे बघितलं असेल की एक आंदोलन बीड जिल्ह्यात झालं, त्यावेळेस आमदारांची घरं जाळली गेली, आमदारांच्या घराची तोडफोड झाली. परंतु ही सगळी तोडफोड होऊन सुद्धा कुठेही तुम्हाला अनुभव आला नसेल की अशा प्रकारे त्या आंदोलनकर्त्यांना जातीवादी मानसिकतेने मारलं गेलं असेल. हे भीमसैनिकांसोबतच का होतं? तर त्याचं एकमेव कारण हे दिसून येतं की ही लोक वारंवार जाणीवपूर्वक बाबासाहेबांच्या पुतळ्याची असो संविधानाच्या प्रतिमेची असो विटंबना करतात. कारण एकच आहे की हा जो बहुजन समाज आहे हा जागृत झाला आहे. आज मुंबई उच्च न्यायालय असो, अनेक न्यायालय असो किंवा सुप्रीम कोर्ट असो, या ठिकाणी आमच्या समाजाचे जजेस आहेत. पुढील 6 महिन्यात या देशाचा चीफ जस्टिस ऑफ इंडिया हा सुद्धा या समाजाचाच होणार आहे. आणि काही करून या समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवायचं, यांच्या अंगावरती केसेस घालायच्या, यांना क्रिमिनल बनवायचं, या एकमेव उद्देशाने हे सगळं षडयंत्र केलं जातं. हा विटंबना प्रकार केला जातो जेणेकरून हा समाज शिकू नये. माझं सगळ्या तरुणांना आव्हान आहे, ज्याही वेळेस बाबासाहेबांची अशी विटंबना केली जाते किंवा संविधान प्रतिकृतीची अशी विटंबना केली जाते त्यावेळेस तुम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करा. अंगावर केसेस घेण्याच्या ऐवजी अंगावर वर्दी घ्या पोलिसांची, अंगावर काळा कोट घ्या वकिलांचा, अंगावर नेत्यांचे कोट घ्या, जेणेकरून तुम्हाला या देशामध्ये अधिकारी बनता येईल, या देशामध्ये जज बनता येईल, या देशामध्ये मोठं पॉलिटिशियन बनता येईल आणि मग या मनवाद्यांना जातीवाद्यांना धडा शिकवा. मित्रांनो, आजची रॅली ही शांततापूर्वक रॅली या ठिकाणी काढण्यामागचं नियोजन आमच्या समाजाच्या आदरणीय समाजसेविका शोभाताई जाधव, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट फॉर जस्टिसचे अध्यक्ष ॲडव्होकेट धम्मपाल तिडके साहेब, आमचे लवबॉय ग्रुपचे संतोष आणि अनेक संघटना या सगळ्यांनी मिळून बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अनिल खंडागळे, आर एस ब्राह्मणे साहेब या सगळ्यांनी मिळून या रॅलीचं आयोजन केलं. आणि मी त्या लोकांचे, त्या राजकीय नेत्यांचे आभार मानतो की त्यांनी ऐन वेळी येऊन या रॅलीला भरघोस प्रतिसाद दिला आणि ही रॅली यशस्वीरित्या या ठिकाणी पार पाडली. आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की शासनाने आज तरी जागं व्हावं, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्यावा, त्या पोलिसांवरती गुन्हा दाखल करावा मर्डरचा आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी. त्याचप्रमाणे अमित शहाने जे बाबासाहेबांबद्दल अपमानजनक वक्तव्य केलेलं आहे, तर अमित शहाना थोडी लाज वाटावी, थोडी जनाची तरी नाही तर मनाची लाज वाटावी आणि त्यांनी स्वतःहून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि स्वतःला मोकळं करावं. मग आम्ही बघू काय करायचं ते. परभणी येथील जे आंदोलन झालं
ते आंदोलन शांतते पद्धतीने केलं होतं असं पॅन्टर विजय वाकोडे यांनी देखील सांगितलं होतं आणि त्याचे कौतुक जिल्हाधिकारी यांनी देखील केलं होतं. परंतु संध्याकाळच्या वेळेस ते कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं. आता परभणीचे जे आंदोलन झालं ते आपल्या अनेक मीडियाने कव्हर केलं. ते खरंच अगदी शांततेच्या मार्गाने झालं. परंतु सुषमाताई अण्णारेंची तुम्ही जर बाईट ऐकले असेल तर अण्णाताईंनी सांगितलं की त्या ठिकाणी मनुवादी मानसिकतेची काही लोक गळ्यात निळा गमछा वगैरे घालून त्या ठिकाणी तोडफोड करत होते. परंतु पोलिसांच्या समोर येत असताना पोलिसांनी त्या लोकांना अटक केली नाही. आणि सोमनाथ सूर्यवंशी हा कार्यकर्ता जो पोलीस लाठीचार्ज करत होते, अत्याचार करत होते, त्यांची व्हिडिओ रेकॉर्ड करत होता, त्याला त्यांनी पकडलं, त्याला डांबलं, त्याला मारलं आणि तशाच परिस्थितीमध्ये त्याला हजर केलं कोर्टात आणि त्याची ज्युडिशियल कस्टडी झाली आणि तो त्या जखमांमुळे मरण पावला. आपल्या सगळ्यांसमोर मीडिया समोर त्याचं मेडिकल सर्टिफिकेट आलेलं आहे. त्याच्यामध्ये मेन्शन केलंय की त्याला मल्टिपल इंजरीज झालेल्या आहेत आणि मल्टिपल इंजरीमुळेच त्याचा मृत्यू झालेला आहे. आजपर्यंत कुठलंही सर्टिफिकेट की त्याचा हार्ट अटॅक झाला किंवा त्याला कुठल्याही प्रकारचा आजार होता अशा प्रकारचं कुठलंही सर्टिफिकेट पुढे आलेलं नाही. परंतु असं असताना जर देशाचे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री हे जर धडधडीतपणे खोटं सांगत असतील की त्याचा मृत्यू कुठल्या आजाराने झालेला आहे तर अशा मुख्यमंत्र्याला आमचं एवढंच म्हणणं आहे, शरम करो, शरम करो, मुख्यमंत्री शरम करो, शरम करो, शरम करो, मुख्यमंत्री शरम करो, शरम करो, शरम करो, अमित शाह शरम करो, अमित शाह शरम करो, शरम करो, शरम करो, अमित शाह शरम करो, शरम करो, शरम करो, अमित शाह शरम करो.